दाभोळकरांच्या टूरच्या संदर्भातला एक ईमेल केलाय तुम्हाला, जरा चेक करा ना प्लीज. हाँ करो, चेक करो. सुहासचा फोन आला का? कुठे भेटायचं ठरलं? कधी भेटणार आहात? सुहास कळवणार आहे. जाताना सांगून जा, मी सरांच्या केबिन मध्ये असले तरी मिस कॉल दे. जयसाहेब, हाँ तुमचा हाफ डे सँक्शन केलाय मी, पण यापुढे असा अचानक हाफ डे घेऊ नका. हो ठीक आहे, थँक्यू. जय, तू हाफ डे घेतलायस? बोलला नाहीस काही? नको ती विचारपूस करण्यापेक्षा स्वतःचं काम करा ना. हा, अरे जय, काही प्रॉब्लेम आहे? काय रे, तब्येत बरी आहे ना? डॉक्टरकडे जा. पावसात दिवसात भिजलास की काय? तिलोत्तमा मॅम, माझी तब्येत बरी आहे. माझं जरा काम होतं. मग हाफ डे का घेतला? काका, पर्सनल काम आहे. पर्सनल? कसलं, काय झालं? रजनी, तू म्हणालाय ना पर्सनल काम आहे म्हणून. तुझ्याशी बोलतेय का मी? तू कशाला मध्ये बोलतोयस? मग पर्सनल कामाविषयी विचारण्याची काय गरज आहे तुला? तुझा काय प्रॉब्लेम आहे? जुई, तू सुद्धा हाफ डे टाकलायस? नाही, सहजच. काय रे जय, असं अचानक हाफ डे का घेतलास? बघा दीदी, तो काय? तिला कशाला विचारताय? त्याचं पर्सनल काम आहे ना, मग तिला काय माहिती असणार? उगाच काय? हा, हो, म्हणजे मला नाही माहित. मला माहिती आहे. तू परत बागेत जायचा प्लॅन करतोयस? रजनी, मी ना आज चिडायचं नाही असं ठरवलंय. त्यामुळे मी कुठेही जाईन. करेक्ट जय? काय काय करेक्ट आहे? तुझा काय संबंध? याची बाजू घे, त्याची बाजू घे. ए रजनी, मी बाजू घेत नाहीये त्याची. मला जे करेक्ट वाटतं ना तेच मी बोलतो. नाही नाही नाही, तू जे करेक्ट वाटतं ते नाही बोलत. तू माझ्या विरोधात बोलायची संधी सोडत नाही. नका रे, नका नका असं भांडू, नाही तर ते नवरे येतील आणि परत ओरडतील. चला कामाला लागा. काय रे, पुन्हा किती काय झालं?
अरे तू आवडे का तिथलं? मी नंतर सांगितलं तर नाही चालणार का? ठीक आहे, जा तू. नसेल सांगायचं नको सांगू ना. काका